लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार श्रीराम पुरोहित लोकशाही मराठीवर जोडले गेलेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात आषाढी एकादशीचं महत्त्व आणि आषाढी एकादशीचं दिनविशेष काय। पुरोहितजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद, नमस्कार। वर्षभरात अनेक एकादशी येतात, पण आषाढी एकादशीचं वैशिष्ट्य आणि तिची ओढ काही अनोखीच असते। लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून एकत्र येतात। आजच्या या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य काय? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं, पण आषाढी एकादशीच्या संदर्भात आणि कार्तिक एकादशीच्या संदर्भात आवर्जून सांगावं लागतं की महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरा आहे, जी आध्यात्मिक परंपरा आहे, त्याचं सर्वोत्तम वैभव, त्याचं सर्वश्रेष्ठ वैभव, सर्वोच्च वैभव म्हणजे आषाढी आणि कार्तिकीची वारी। तशा 4 वारी आहेत, चैत्र आणि माघाची देखील वारी आहे, पण आषाढीची वारी कधीही चुकू नये असं प्रत्येक वारकरी बंधू भगिनींना वाटत असतं। जी आपल्या सगळ्यांच्या मनातली भावना आहे ती जगद्गुरु विश्ववंद्य संत तुकाराम महाराजांनी अप्रतिम शब्दात वर्णन केले। आषाढी कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गोडी, हे जे माऊली म्हणाले की सर्वच वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाची मनातली भावना आहे की मला कुठल्याही संदर्भामध्ये आषाढीच्या निमित्ताने का होईना आणि कार्तिकीच्या निमित्ताने का होईना पंढरपुरात पोहोचायचं। तसं तर पांडुरंग नाही असं ठिकाणच कुठं नाहीये। विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, ही आमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे। पण तरी देखील आषाढीला भगवंत आमची वाट पाहतोय असं आम्ही नेहमी म्हणतो। मी या संदर्भात एक संत, आमच्या वारकरी संप्रदायातल्या महिला संत ज्या होत्या, संत जनाबाई, फार मोठा अधिकार त्यांचा। जनाबाईंनी त्यांच्या एका अभंगातलं जे म्हटलंय ना, ते आषाढी एकादशीच्या संदर्भात आपल्या सर्वांच्या महत्व लक्षात येईल। जनाबाई या अभंगातनं म्हणतात, देहाचा पालट विठोबाची भेटी, जळ लवणा गाठी पडोनी ठेवी। आणि त्याच्या अंतिम चरणामध्ये त्या म्हणतात की नाम याचे जनी आनंद पै झाला, भेटावया आला पांडुरंग। आता हे याचा मी संदर्भ का देतोय, तर एरवी आम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातोच, किंबहुना इथे ओढ असते अंतःकरणामध्ये कधी पांडुरंगाला भेटतोय, पण पांडुरंगाला भेटायला आम्ही एरवी जात असतो। आणि जनाबाई या अभंगाच्या अंतिम चरणात जे म्हणाल्या की नाम याचे जनी आनंद पै झाला, भेटावया आला पांडुरंग, नेमकी ही अनुभूती आपल्याला आषाढी एकादशीच्या निमित्ताने 100% येते। म्हणजे कळसामध्ये येऊन पांडुरंग परमात्मा वारकऱ्यांना भेटायला आलेला असतो, ही आमची श्रद्धा आहे। त्यामुळे जनाबाई ज्या म्हणाल्या ते आषाढी एकादशीला ज्याला अनुभवायचंय त्यांनी या एकादशीची वारी कधी चुकवायची नाही। खरं तर आपण पाहतोय की लाखोंचा जनसमुदाय, मैलोन मैल चालणारा प्रवास, तरीही कुठलाही गोंधळ नाही। वारीची ही शिस्त जी आहे ती जगभरातील व्यवस्थापन तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली। या अद्भुत नियोजनामागे कोणती शक्ती आहे आणि विचार आहेत, नेमकी कोणती ऊर्जा आहे? अगदी अगदी मुळामध्ये श्रद्धा हा त्यातला एक सर्वात महत्वाचा भाग आहे। श्रद्धावान लभते ज्ञानम। वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाची नितांत श्रद्धा आहे की वारी माझी चुकू नये। मग या वारीमध्ये कुणालाही सूचना द्याव्या लागत नाहीत की असं करा तसं करा, अमुक करू नका तमुक करू नका। मी नेहमी उल्लेख करतो की हैबत बाबा आरफळकरांना याचं श्रेय द्यावं लागतं, जे लष्करातले तर त्यावेळेचे सैन्यातले फार मोठे अधिकारी होते शिंदेच्या सरदारांच्या काळामध्ये, पण त्यांनी या वारीमध्ये शिस्त आणली, व्यवस्थापन लावलं। एक साधा उल्लेख आपल्याला करतो की जर व्यवस्थापन शास्त्र, ज्याला मॅनेजमेंट सायन्स म्हणतात, हे जर शिकायचं असेल तर मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये जावं लागेल, अगदी त्याची पदवी डिप्लोमा डिग्री आपल्याला मिळवायला लागेल। पण ते सगळं तात्विक म्हणजे थेरॉटिकल नॉलेज आहे। प्रॅक्टिकल नॉलेज हवं असेल तर वारीमध्ये किमान एक दिवस युवकांनी चालून पाहावं, नेमकं व्यवस्थापन कसं असतं। अनुशासन तर आहे, पण ते प्रेमाच्या आधारावरचं अनुशासन आहे। लष्करी शिस्त नाहीये ती की अमुकच करा, सांगावं देखील लागत नाही। पण श्रद्धापूर्वक अंतःकरणाने आमचे वारकरी जेव्हा त्यात सहभागी होतात त्यावेळी आपणहून त्या अनुशासनाचं पालन केलं जातं। आणि अगदी मोकळेपणाने सांगतो, ज्यांनी किमान एकदा वारी केली त्या सगळ्या व्यक्तींना आपल्या दैनंदिन जीवनात देखील ही सवय आपोआप लागते। हैबत बाबा आरफळकरांना तर श्रेय द्यावंच लागतं, पण त्याचं अनुशीलन, अनुकरण हे आजही प्रत्येक वारकरी। आपण युवकांचा उल्लेख करताय म्हणून गेल्या काही वर्षात वारीमध्ये तरुणांचा, IT प्रोफेशनचा आणि उच्च शिक्षितांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर वाढलाय। आजची तरुण पिढी जी आहे ती वारीकडे आणि संत साहित्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे असं तुम्हाला वाटतंय? तरुण पिढी अगदी
मी भाग्यवान आणखी एका बाबतीत आहे की मी शिक्षकी पेशात देखील आहे, त्यामुळे माझा या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विशेषतः युवक गटातल्या आणि नुकतेच जे आता ज्याला आपण काय म्हणू नोकरीला लागलेत, व्यवसायात लागलेत, अशा सगळ्यांची नित्य संपर्क आहे. आपल्याला कदाचित असं वाटत असेल, अनेक जण सहज असं पटकन, ज्याला इंग्रजी भाषेत लूज कॉमेंट्स म्हणतात, सहज बोलून जातात की काय तरुणांना हल्ली अध्यात्म काही उरलं नाही. मी या मताशी मुळीच सहमत नाही. सगळे युवक अध्यात्माकडे पाहतायत, पण ते अत्यंत डोळसपणाने पाहतायत. ज्यावेळी हे सगळे युवक अध्यात्मातल्या विविध क्षेत्रांमध्ये पाहत असतात, अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना वारी जवळची वाटते. याचं कारण असं, ह्या सगळ्या युवकांना प्रत्येक गोष्ट जागच्या जागी शिस्तबद्ध असावी हे निश्चितपणाने वाटतं. त्याला घरात सुद्धा असं काही आगळ बगळ कोणी बोललेलं आवडत नाही पहा. आणि पूर्वी आपण बोलायचो नाही आपल्या पिढीतल्या, म्हणजे मी माझ्या पिढीपर्यंत तरी नक्की सांगतो, पण आजच्या पिढीतली नवीन पिढीतली मुलं ही आपल्याला न पटणारी गोष्ट सांगतात. आणि आता प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा ते वारी पाहतात, मग आधी पूर्वी त्यांनी कदाचित दूरदर्शनवरनं पाहिली असेल, कदाचित कोणाकडनं ऐकलं असेल, पण जेव्हा ते वारीमध्ये येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला जे अनुशासन, आपल्याला जी व्यवस्थापनाची तत्व अवलंबावीत असं वाटतं, त्याचं अनुकरण वारीमध्ये केलं जातं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं ते वारीमध्ये जोडले जातात. आणि आपण फार छान उल्लेख केला, आता जे तरुण, आता जी युवा पिढी वारीमध्ये येते ती पर्यावरणाचाही संदेश घेऊन येते, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही संदेश सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. पण या सर्वांना अध्यात्माचा पाया लाभलाय आणि यामुळे हा संस्कार फार महत्त्वाचा आहे. नक्कीच पुरोहितजी, अगदी आपण जसं म्हणतायत तसं अगदी तंतोतंत याला आध्यात्मिकचा पाया आहे. आपली चर्चा अशीच सुरू राहणार आहे, मात्र तुर्तास वेळ झाला छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पुन्हा एकदा आपल्यासोबत श्रीराम पुरोहित आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. श्रीरामजी, वारीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सुद्धा महत्व आहे. आषाढी वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राची ती एक जिवंत सांस्कृतिक परंपरा आहे. आजच्या काळात या परंपरेचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व तुम्ही कसे पाहता? खूपच मौलिक प्रश्न आपण विचारला. आज जर समाजामध्ये पाहिलं तर अनेक जण असं म्हणतात की प्रत्येक जण स्वकेंद्रित झाला, ज्याला सेल्फ सेंटर्ड म्हणतात. मी, माझा आणि माझं याच्याच बाबतीत सगळे विचार करत असताना वारीच्या माध्यमातून आणि आषाढी एकादशीच्या महत्व सांगत असताना संतांनी दिलेला संदेश हा फार वेगळा आहे. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की माझं न करता, कारण मी आणि माझे मी पण विसरले जयाचे अंतःकरण, त्याला जर माऊली संन्यासी म्हणणार असतील तर आषाढी वारीमध्ये आणि या पंढरपूरच्या वारीमध्ये हे आपल्याला सहज लक्षात येतं. वारीमध्ये चालत असताना आपण फक्त आपला विचार नाही करत, माझ्या सभोवताली जे आहे त्यांचा विचार प्रथम आपण करायला लागतो. आणि एवढा मोठा संस्कार आहे हा कदाचित पुस्तकी ज्ञानात नाही मिळणार, पण हा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वारीत चालत असताना कळतं की माझ्या शेजारचा वारकरी जो आहे त्याचं सुख दुःख आहे, माझं सुख दुःख आहे, ही भावना आपोआप विकसित होत जाते. हा संस्कार जर खरंच पाझरत पूर्ण समाजापर्यंत पोहोचला तर आज ज्याला आपण भीती व्यक्त केली जाते, जी म्हणतो की जो तो स्वतः पुरताच आहे, स्वतःला दुसऱ्याचा, स्वतःच्या बाहेर कुठे परिघाच्या बाहेर कोणी बघायला तयार नाही, हे सगळं चित्र बदलू शकेल. फक्त एवढंच करावं लागतं की माझ्या पलीकडे जो काही संपूर्ण समाज आहे त्याचं मला सहकार्य मिळतं. आणि वारीतल्या प्रत्येकाला जाणीव असते बरं का. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो, आम्ही इथून मागणं चालत असतो, पण आमच्या भोजनाची व्यवस्था करायला पुढे गेलेली माणसं जी आहेत ती वारीमध्ये चालत नाहीये, पण आमच्या सगळ्यांची व्यवस्था करायला ते पुढे गेलेत. मग कोणी तंबू उभारणारा असेल, कोणी भोजन व्यवस्था सांभाळणारा असेल, कोणी रस्त्यावरनं चालताना अपघात होणे म्हणून सगळी शिस्त नीट पाळली जाते का याकडे लक्ष देणार असेल, तो कदाचित माझ्यासारखा ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम हा जयघोष एवढा उत्स्फूर्तपणे माझ्यासारखा मोकळेपणे नाही करू शकत आहे, पण तो माझ्यासाठी करतोय आणि म्हणून मला वारी जमते. हे आपोआप जेव्हा अनुभूतीला येतं ना त्यावेळी मग आपल्याला कळतं की मी एकटा म्हणजे कोणी नाही, समाज माझ्या बरोबर असेल तरच मला सगळं हे शक्य होतं. फार मोठा संस्कार या वारीच्या माध्यमातून मिळत असेल याचा व्यापक अर्थ आपल्या जेव्हा लक्षात येतो तेव्हा वारीचा सामाजिक आशय आपल्याला सहज कळू शकतो. येस, नक्कीच. श्रीराम पुरोहितजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल.